हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे थर्सडे आणि आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे. माझा अवतार बघून तुम्हाला कळत असेल, आज तब्येत थोडी ठीक नव्हती. त्यामुळे आज थोडा आरामच केला. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि सकाळपासून आज मी फक्त आराम केला आहे. आज ना टिफिन बनवला आहे ना काही. अनिलही तसंच गेलेत ऑफिसला आणि सान्वी तर रात्रीच सान्वीला मम्मीकडे सोडलं होतं, त्यामुळे सान्वी तिकडूनच स्कूलला गेली आणि तिला मी इकडे परत आणलं नाही आहे. आता संध्याकाळी येताना अनिल घेऊन येतील. तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे आज मी सकाळी उठल्यापासून थोडं फ्रेश वगैरे झाले आणि सकाळी मी चहा आणि खारीचा नाश्ता केला आहे. त्यानंतर आत्तापर्यंत मी फक्त लोळती आहे. झोप पण लागली मला, छान झोप झाली. आता म्हटलं आता इतका वेळ झोपून चालणार नाही, कारण दिवस तर मी पूर्ण झोपून घालवला आहे, रात्री पण पूर्ण झोप घेतली आहे. थोडंसं बेटर फील होते. खूप दिवसापासून म्हणजे कंटिन्यू डोकेदुखी होते आणिही काही प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे आज थोडा आराम केला आहे आणि आता इथून पुढे सुरुवात करते. सकाळी टिफिन बनवला नाही आहे, त्यांनी सांगितलं मित्राचाच खातो टिफिन, त्यामुळे टिफिन काही बनवला नव्हता. तर म्हटलं पटकन स्वयंपाक बनवून घ्यावा, तर आज मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. मला ना ॲक्च्युली चष्मा आहे. म्हणजे 6-7 वर्षापूर्वी मी चष्मा यूज करायचे, पण त्यानंतर मी चष्मा लावणं बंद केलं. मला इतकं काही प्रॉब्लेम वाटत नाही, म्हणजे मला दिसायला प्रॉब्लेम आहे वगैरे असं काही नाही. माझं फक्त डोकंच दुखतं. मागेही माझं डोकंच दुखायचं, त्यावेळेस मी चष्मा केला होता. त्यानंतर आपलं कसं असतं, थोडंसं बरं वाटायला लागलं की ते सोडून द्यायचं. मग मला डोकं दुखायचं थांबलं. मला वाटलं आता काही चष्म्याची गरज नाही आहे, कारण मला दिसतंय तर चांगलं. नंतर मी थोडा चष्मा कमी करून बघितला, तर डोकं दुखायचं राहिलं, परत काही दुखलं नाही. त्यामुळे मग मी तो सोडूनच दिला. आणि आत्ता हे 8 दिवस इतकं भयानक डोकं दुखतं, म्हणजे सकाळी उठलं की डोकं दुखायला चालू होते. दिवसभर नुसती चिडचिड होते आणि कोणाशी बोलू वाटत नाही आहे, काहीच करू वाटत नाही आहे, कारण डोकंच इतकं प्रचंड दुखतं आणि कंटिन्यू स्क्रीनसमोर काम असल्यामुळे ते अति प्रमाणात होते. तर मग आता चष्मा बनवायला टाकला आहे. बघू आता चष्मा कधी येतो आहे. त्याच्यामुळेच तर डोकं दुखतं, कारण आधीही माझं दुखत होतं, चष्मा लावल्यावरती माझं कमी झालं. मग मी चष्मा आता बनवायला टाकलेला आहे. पण काल असं मला ना, काल सानवीला गार्डनमधून घेऊन आले आणि मला असं, म्हणजे मला होतच होतं आतून, असं चिडचिड होत होती, डोकं दुखत होतं. तर मम्मीचा अचानक फोन आल्यावरती मला रडायलाच कंट्रोल नाही झालं, कारण सानवीला गार्डनमधून घेऊन आल्या तिला जेवायला पण पाहिजे होतं. तर एकतर ऑफिसवरून आल्यावरती मागं लागली गार्डनला चल, गार्डनला गेले. गार्डनवरून घरी आल्याला लगेच जेवायला दे म्हणायला लागली. मग माझी इतकी चिडचिड झाली आणि नेमका त्यात मम्मीचा फोन आला. आणि आपलं कसं होतं की, म्हणजे आता मी सगळं करते ठीक आहे, पण आपण नाही कोणासमोर एवढं एक्सप्लेन करत. पण जेव्हा मम्मीचा फोन आला, मला इतकं भरून आलं आणि मला अचानकच रडायला आलं. मम्मीला पण टेन्शन आलं की काय झालं का रडतेय. तर आता मला बोलताना पण म्हणजे असं थोडंसं हे होतं आहे. त्यानंतर मग अनिलही म्हणायला लागलं इतकं काही त्रास करून घेण्याची गरज नाही आहे, कारण माझं ट्रॅव्हलिंग पण भरपूर होतं आहे आणि थोडं डोकेदुखी पण भरपूर, म्हणजे मला 8 दिवस झालं कंटिन्यू डोकेदुखी आहे. चष्मा बनवायला मी टाकला आहे, मागच्या सोमवारीच टाकला आहे, परंतु त्याला पूर्ण 1 आठवड्यानंतर त्यांनी देतील असं सांगितलं. 21 तारखेला भेटणार आहे. तर 21 तारखेच्या आधीच मेसेज येईल त्यांचा, पण त्यांनी सेफ साईड 21 तारीख सांगितले. तर होप सो. आत्ता म्हणजे मला स्क्रीन जर आपण जास्त बघितली नाही तर माझं डोकं दुखत नाही. आज माझं डोकं दुखलेलं नाही आहे. त्यानंतर संडेला पण दुखलं नव्हतं, पण रोज जेव्हा रेग्युलर आपण ऑफिसला जातो आणि कंटिन्यू स्क्रीन बघते ना, तर माझं डोकं भरपूर प्रमाणात दुखतं. तर आज काही डोकं वगैरे दुखत नाही. आज निवांत उठली आहे आणि स्वयंपाकही मी काहीच बनवलेलं नाही आहे. मी फक्त चहा आणि वगैरे असं वरचंच खाल्लेलं आहे.
तर आता पटकन स्वयंपाक करून घेऊया. सानवी आणि अनिल आत्ता येतीलच. इथे माझं वरण बनवून झालेलं आहे. भात बनवलेला आहे. त्यानंतर चपातीसाठी कणिक मळून ठेवलेलं. इकडे भाजीचा कुकर लावलेला आहे. आता फक्त चपातीचं म्हणजे चपातीचं पीठ भिजलं की चपात्या करायचं बाकी आहे. बाकी स्वयंपाक माझा झालेला आहे. आणि वाजलंच 5:30. जवळपास 5:45 होत आलेत आणि आत्ता येतीलच. इथे मी चहा बनवत आहे. मला वाटलं आज टिफिन नव्हता त्यामुळे लवकर जेवतील, पण आल्याला चहाच कर म्हटले त्यामुळे चहा वगैरे केला. माझी काही आज चहा पिण्याची इच्छा नव्हती त्यामुळे एकच कप चहा करून दिला. आत्ता आम्ही गार्डनमध्ये आलो आहे खेळण्यासाठी. त्यानंतर आज स्वयंपाक पण लवकर झाला होता त्यामुळे सानवीला घेऊन गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये तर थोडा वेळ खेळलो. अजून तिथे काही जास्त फ्रेंड्स आले नव्हते त्यामुळे खेळलो आणि आम्ही घरी आलो. निवांत अशा गप्पा मारल्या. स्वयंपाक तर सर्व झाला होता, फक्त चपाती बाकी होती. इकडे मी चपाती बनवून घेतली, त्यानंतर जेवण केली आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.